याचंच जर एक्सटेंडेड व्हर्जन आपण म्हटलं तर त्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात, बरोबर. जे आता हे प्रत्येक कॉलेज बुकमध्ये किंवा बरेच जण त्याच्यावरती बोलतात. पण ॲक्च्युअल स्वॉट ॲनालिसिस कसा करायचा बेसिक लेवलला सांगतो. हे बेसिक करायला पाहिजे, करत नाही बरेच लोक, पण ॲटलिस्ट तेवढं जरा स्वतःसाठी वेळ द्यायचा. कारण जर आपण जगाच्या वेगळं म्हणजे जग जर 95% लोक जॉबच्या मागं पळत आहेत आणि आपण 5% लोक बिझनेसमध्ये येतोय, तर त्या 5%मध्ये आपल्याला हे थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागणार आहेत. इमोशनल ट्रिगर जर करायचं आपल्याला तर पेन पॉईंट्स माहीत पाहिजेत. आपण जो प्रोडक्ट विकतोय किंवा सर्व्हिस देतोय त्या अराउंड लोकांना काय काय पेन पॉईंट्स असू शकतात. एक्झाम्पल देताना मी हे सांगतो, आणि वर्डिंग बी तर खूप छान. मग मार्केटिंग तर गेमच तो आहे ना सगळा, की आपण कशा पद्धतीनं मांडतोय. आपण काय मार्केटमध्ये प्रोडक्ट विकतोय ते जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच महत्वाचं आपण ते कसं विकतोय, प्रेझेंट करतोय, आपण काय सांगतोय लोकांना, कशा पेन पॉईंट्सला ॲड्रेस करतोय. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपले सेल्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून मार्केटिंग म्हणजे इतकी इंटरेस्टिंग फील्ड आहे ना, की याच्यामध्ये जेवढं करू तेवढं कमी आहे. पर्सनल ब्रँड हा आधीपासून बनत आलाय आणि पर्सनल ब्रँडवरच सगळ्यात मोठे बिझनेस झालेले आहेत. इलॉन मस्क पण पर्सनल ब्रँडच्या बेसिसवरच मोठे बिझनेस करतोय. स्पेसमध्ये जाण्याची हिंमत त्याला इलॉन मस्क या नावामुळे येते. बरोबर. सध्याच्या टाइमला पर्सनल ब्रँड्स खूप मोठे मोठे बिझनेसेस बिल्ड करताय. तर त्याच टॉपिकवरून आपण आज सूरज सरांसोबत डिस्कस केलेलं आहे की आपण पर्सनल ब्रँड कसं बिल्ड करू शकतो आणि त्यामधून आपण बिझनेस कसं जनरेट करू शकतो. आणि पर्सनल ब्रँड हा फक्त सोशली नसून आपण इन पर्सन आपला पर्सनल ब्रँड कसा बिल्ड करायचा ह्याबद्दल आपण खूप इन डिटेल बोललेलो आहोत. आणि मार्केटिंग फंडामेंटल्स काय असतात, बेसिक मार्केटिंग ते ॲडव्हान्स मार्केटिंगपर्यंत आपण इथं ह्या पॉडकास्टमध्ये बोललेलो आहोत. तर नक्कीच हा पॉडकास्ट पूर्णपणे बघा. तुम्हाला ह्या पॉडकास्टमधून पर्सनल ब्रँडिंग आणि मार्केटिंगबद्दल खूप सारे इन्साईट्स मिळतील. तर ह्या पॉडकास्टचे इन्साईट तुमच्या बिझनेसमध्ये आणि पर्सनल ब्रँडिंग करिअरमध्ये इम्प्लिमेंट करा आणि ग्रो करा. सर, मी तुमची म्हणजे जेव्हा मी तुमचं प्रोफाईल बघत होतो, तुम्ही भरपूर सारे स्मिता मॅम, अजून स्वप्नील तलेकर, हे सगळे सर जे होते त्यांना तुम्ही एक मार्केटिंग मास्टर क्लास तुम्ही तिथं त्यांची घेत होते. तर आपण त्याच मास्टर क्लासचा आज एक डेमो म्हणून आपण ह्या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहोत एका प्रकारे. तर सर, आपण तिथूनच सुरुवात करूया की एक मार्केटिंगचे फंडामेंटल्स काय असतात आणि स्टार्टला मार्केटिंगचे फंडाच कुठून स्टार्ट होतात आणि कशी मार्केटिंगचा एक फर्स्ट पॉईंट काय असतो, एक फंडामेंटल्स तिथून स्टार्ट करतो. ओके. सो मार्केटिंग करतो कशासाठी आपण, काहीतरी सेल्स आणण्यासाठी, काहीतरी विकण्यासाठी. मग ते कोणाला विकायचं आहे, कस्टमरला. आयडियल कस्टमर असतो किंवा इन जनरल कस्टमर आहे आपल्याकडे, पण त्यातल्या त्यात आयडियल कस्टमर आपल्याला पाहिजे. कारण मी जर एका प्रोडक्टची प्राईस 100 रुपये ठेवली तर मला 50 रुपयेवाला व्यक्ती नको ना, मला 100वाला पाहिजे. मग तो आयडियल कस्टमर नक्की कोण हे ओळखणं म्हणजे फंडामेंटलमध्ये येतं. ते ओळखायचं कसं, तर त्याच्यासाठी मी एक बेसिक गोष्ट सांगतो की तो जनरलाइज करू नका. आयडियल कस्टमर एकच व्यक्ती कोणतरी ठरवा. म्हणजे असं नाही म्हणत मी की समाजातल्या एकाच व्यक्तीला जाऊन विकायचं आहे सगळं, तसं नाही. मी म्हणतोय की तुम्हाला ती एक इमेज क्रिएट झाली पाहिजे डोळ्यासमोर की माझा हा कस्टमर. माझं कसं म्हणजे मी समजा माझ्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की माझी डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस आहे किंवा मी पर्सनल ब्रँडिंग लोकांना करून देतो. तर पर्सनल ब्रँडिंगमध्ये कोणाला गरज आहे, तर मी माझ्यासाठी पर्सोना काय ठेवला आहे की माझा आयडियल कस्टमर जो आहे त्याची एक कंपनी आहे. मे बी तो सर्व्हिस इंडस्ट्रीमधले असेल, प्रोडक्ट इंडस्ट्रीमधले असेल, पण तो त्या कंपनीचा एक चीफ ऑफिसर आहे किंवा ओनर आहे किंवा MD आहे किंवा काय वॉटेवर त्याची एक पोझिशन आहे. आता तो समाजामध्ये त्या पोझिशनवरती बघितला जातं, त्याकडे तसं त्या पद्धतीनं बघितलं जातं. मग त्याला एक इमेज क्रिएट करायची त्याची, त्यालाच काय म्हणणार, तो पर्सनल ब्रँडिंग करणार. मग त्याचं एज मी सांगतो की 35 असू शकतं, कारण तोपर्यंत त्यांनी एक्सपिरियन्स गेन केलेला आहे, त्याने चढ उतार बघितलेले, बिल्ड केले, चढ उतार बघितलेत, सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. त्याला कुठंतरी अनस्टॅबिलिटी पण आली आहे, पण परत तो त्या ह्याच्यातनं वरती येतोय. त्याने तोपर्यंत एक सर्टन टर्नओव्हर अचीव्ह केलेला असतो. त्यामुळं मग मी त्या एजला पकडलं. 35. तो तुमचा आयडियल कस्टमर आहे. आयडियल आहे, 35 एज. तो राहतोय पुण्यामध्ये. पुण्यातल्या चांगल्या ठिकाणी त्याचं घर आहे. म्हणजे मी जर टू बी स्पेसिफिक जायचं झालं तर मी म्हणेल की बानेर एरियामध्ये आहे, कारण माझं ऑफिस इथंच. म्हणजे जर मी ठरवलं तर असा आयडियल कस्टमर मी ठरवू शकतो, कारण मी सर्व्हिस देतोय, मी प्रोडक्ट नाही देते. प्रोडक्टच्या बाबतीत तो कुठेही असू शकतो. मला सर्व्हिस द्यायची तर मला जवळ पाहिजे तो व्यक्ती. सो माझ्यासाठी ही झाली. तसंच एखाद्या फूड प्रोडक्टसाठी म्हटलं की आपण असं पकडूया की एक माझा कॅफे आहे आणि कॅफेसाठी मला पर्सोना बनवायचा.
तर मी असं पकडेल की पेईंग कॅपॅसिटीवाला पाहिजे, तर मला IT क्राऊडमधला कोणीतरी पाहिजे. तर मग त्याचं एज असेल 25-26 याच दरम्यान. कुठलं तरी एक एज पकडून चालू शकता, त्याला काही हे नाही आहे. म्हणजे तोपर्यंत एक त्याला जॉब मिळालेला असतो, तो कंपनीत काम करत असतो. मग आपण 26 पकडूया. 26 वयाचा माणूस आहे, त्याचं तो एका IT कंपनीमध्ये त्याला 50,000 सॅलरी, कमीत कमी 50,000 सॅलरी, आणि तो मित्रांसोबत आउटिंग करायला त्याला आवडतं. मित्रांसोबत खायला प्यायला पैसे उडवायला आवडतात. अशा पद्धतीचा माणूस आहे. म्हणजे अजून त्याला रिस्पॉन्सिबिलिटीचं एवढं टेन्शन नाही आहे, काय नाही. त्याला फॅमिली आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. असा माझा आयडियल कस्टमर झाला. कारण तो पैसे पे करणार ना, 500-600 रुपये, 1000 रुपये एका टायमिंगला. त्याला आउटिंग करायची, मित्रांसोबत गप्पा वगैरे मारायचे. राईट. म्हणजे ॲट अ टाइम तो 1000 रुपये खर्च करू शकतो. अशा लेवलचा तो माझा आयडियल कस्टमर आहे. अशा पद्धतीनं जर बिझनेस पर्सनने आपल्या बिझनेससाठी एक आयडियल कस्टमर पर्सोना त्याला म्हणतात, तो जो बनवला, तर त्यानुसार मला टार्गेट करता येऊ शकतं की मग मी ह्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी मी काय करू. मग मला तिथून समजतं, अरे हा व्यक्ती कुठं कुठं असू शकतो. मी जसं म्हटलं 35 वयाचा माणूस आहे, त्याची कंपनी आहे. मग तो कंपनी चालवतोय, तर त्याचं ऑफिस कुठेतरी असणार आहे. मग गुगलला मला त्याचं ऑफिस किंवा लोकेशन मिळू शकतं, त्याचं नाव मिळू शकतं. लिंक्डइनला तो असू शकतो, असणारच. बरोबर. इंस्टाग्रामला तो असू शकतो. हे प्लॅटफॉर्म्स मला समजले, मला कनेक्ट करायला इझी झालं ना. सो अशा पद्धतीनं जर ओपन अप केलं माइंडमध्ये की काय असू शकतं त्याचं, कुठं असू शकतो, तर आपल्याला मार्ग मिळत जातो आणि इझिली आपण त्याला कनेक्ट करू शकतो. सो पर्सोना क्रिएट झाला, मग आपल्याला मार्केटिंगचे पुढं प्रोसेस ठरवता येते. ओके. आता आपलं पर्सोना आपण बघितला, तुम्ही जसं म्हणलं की पुढे मार्केटिंगचे प्रोसेस ठरवल्या जातात. त्याच्या अगोदर आपल्याला मार्केटिंग करण्या अगोदर आपल्यामध्ये बघायचं की आपल्याला त्याला काय दाखवायचंय, आपल्या काय गोष्टी दाखवायच्या, काय नाही दाखवायच्या, किंवा त्याच्यासाठी काय योग्य आहे, हे कसं करायचं, कशा वेळेनं करायचं. ओके. आता विकायचं आपल्याला काहीतरी, पैसे पाहिजे, सेल्स पाहिजे. त्यासाठी आपण काय विकू शकतो हे आपल्याला स्वतःसाठी माहिती पाहिजे. आपली काय स्ट्रेंथ आहे. मग याचं जर एक्सटेंडेड व्हर्जन आपण म्हटलं तर त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात, बरोबर. जे आता हे प्रत्येक कॉलेज बुकमध्ये किंवा सगळीकडे झालेले बिझनेस बुक्समध्ये सगळ्यांनी सांगितलेले, बरेच जण त्याच्यावरती बोलतात. पण ऍक्च्युअल स्वॉट अनालिसिस कसा करायचा बेसिक लेवलला सांगतो, म्हणजे त्यानं आयडिया येऊन जाईल. मग ते पर्सनलाइज लेवलला कसा करायचा तो स्वतः करू शकतो. मग स्वॉट अनालिसिसमध्ये पहिलं काय ना, स्ट्रेंथ येणार. मग मी कशात चांगला आहे, मी प्रोडक्ट बनवते किंवा सर्व्हिस देतोय, तर मग माझ्या सर्व्हिसमध्ये माझ्याकडे बेस्ट क्वालिटीज काय, USP आपली, माझ्याकडे काय USP आहे, प्रोडक्टमध्ये माझ्याकडे काय चांगलं आहे, हे स्वॉट अनालिसिस स्वतः करायला लागतं. आणि हे इनिशियलीच करणं गरजेचं आहे. आणि असं पण नाही की इनिशियली केलं म्हणजे लगेच ते तुमच्या पुढच्या 10 वर्षासाठी तेच राहील. कस्टमर बदलतोय, तुम्हाला पण बदलायचंय, त्यामुळे स्वॉट पण तुमचा बदलणार आहे. मे बी तुम्ही 6 महिन्याला परत एकदा चेक करू शकता, तेच आत्ता होतंय का. कारण मला समजते की माझी स्ट्रेंथ आहे, मी कस्टमर चांगले अट्रॅक्ट करू शकतो, मी चांगलं त्यांच्याशी बोलू शकतो. पण उद्या जाऊन माझ्याकडे टेकचा बॅकग्राऊंड असेल तर मी टेकमध्ये माझी स्ट्रेंथ असेल, तर मी असं त्याच ह्याच्यावरती स्टिक नाही राहू शकत. सो स्ट्रेंथमध्ये इनिशियली तुम्ही काय करताय, स्ट्रेंथ बेस्ट काय देऊ शकताय डिसाईड करायचंय. विकनेसमध्ये कुठं मी कमी आहे, मला हे माहिती आहे की समजा मी चांगली सर्व्हिस देतोय, मी स्पीकिंग चांगलं आहे, माझं बोलणं चांगलं आहे, लोकांशी मी कनेक्ट चांगलं करतोय, पण मला लोकांकडनं पैसे मागता येत नाही. ही माझी विकनेस आहे. ही विकनेस झाली. सर्व्हिस देण्यामध्ये मी एकदम तत्पर आहे, ऑन टाइम मी सगळं त्यांना देतोय, पण त्यानंतर ऑन टाइम पैसे घेण्यासाठी मी जरा बिचकतोय, थोडंसं मागं पुढं होतंय. मग ती विकनेस झाली माझी. हे स्वतःला ओळखता आलं पाहिजे, ऍटलिस्ट ऍक्नॉलेज केलं पाहिजे की हा बाबा माझ्यामध्ये ही विकनेस आहे. मग तिथं मग मी काय करू शकतो, तर एक माणूस लावू शकतो का, शिकू शकतो का, मी थोडंसं जरा निर्भीड होऊन थोडंसं जरा विचारू शकतो, मागू शकतो का. हे मग विकनेस कव्हर करण्यासाठी जे ऑप्शन्स आहेत ते क्रिएट होतात. पण आपल्याला माहितच नसून की विकनेस काय, तर मग करणार काय, प्रॉब्लेम आहे. मग अजून काय विकनेस असू शकतात, तर मग मी टेकचं प्रोडक्ट बनवलंय, पण मला बॅक एंड मॅनेज करायला टीम अवेलेबल होत नाही लवकर. माझी एक टीमने बनवलंय, पण दुसऱ्या टीमला लगेच हँडओव्हर करायला मला इश्यू होतोय. ही विकनेस असू शकते. मग मी तिथं लगेच त्याच्या रिलेटेड काही शोधू शकतोय का, मला अशी काही एजन्सी मिळू शकते, अशी काही कंपनी मिळू शकते का ज्यांच्यासोबत मी टायअप करू शकतो. हे ऑप्शन्स क्रिएट होतात. जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत हे होणार नाही. सेल्फ अनालिसिस त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. विकनेस कळालं, मग आता ऑपॉर्च्युनिटीज कडे होऊ शकतो आपण, की मग मी ज्या
स्ट्रेंथवरती माझ्या काम करणार आहे, हम्म. त्या स्ट्रेंथच्या बेसिसवर मला अपॉर्च्युनिटीज काय काय ओपन होऊ शकतात. हम्म. मग मी स्पीकिंगमध्ये चांगला आहे तर मग मी सेशन्स घेऊ शकतो का, बरोबर. मी जसं मास्टर क्लासचं बोललो मी मास्टर क्लास घेऊ शकतो का, हम्म. मी लोकांना ट्रेन करू शकतोय का, हम्म. As a मी coach. मग मी स्वतःसाठी अजून त्याच्यामधनं काय क्रिएट करू शकतो, मी स्वतः कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येऊ शकतो का. हम्म. मला स्ट्रेंथ कळाली त्यानंतर मला ह्या ऑपॉर्च्युनिटी शोधावं लागतील. मग ठीक ओपन अप होत जातात ना एक एक गोष्टी. बरोबर. Explore. मला कोणीतरी सांगितलं की तुझ्यामध्ये हे चांगलं आहे आणि तू हे करायला पाहिजे, मला क्लिक झाला, अरे हा बरोबर बोलतोय, थोडंसं ट्राय करायला हरकत नाही, मग ही अपॉर्च्युनिटीज आली ना. हम्म. सो एकदा काय आपल्याला आपल्या स्ट्रेंथवरती कळायला लागलं की आपण काय बेस्ट करू शकतो, तर मग तिथून पुढं इझी होत जातं, ऑपॉर्च्युनिटीज समजत जातात, येत जातात, इव्हन आपण शोधत जातो कारण आपल्याला स्ट्रेंथ कळाली बरोबर. आणि त्याच स्ट्रेंथसोबत विकनेस कळाली, त्यामुळे मग ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि मग त्यानंतर थ्रेड्सवरती यायचं की मग थ्रेड्समध्ये काय असू शकतं. आता मी डिजिटल मार्केटिंग किंवा पर्सनल ब्रँडिंग घेतोय, मला व्हिडिओज करायला लागतात, शूट करायला लागतं, क्लायंट मला शूटचे पैसे देतो, क्लायंट मला एडिटिंगचे पैसे देतो, क्लायंट मला पोस्टिंगचे पैसे देतो. उद्या जाऊन असा एखादा सॉफ्टवेअर आला की जे व्हिडिओ शूट पण स्वतः करल, एडिटिंग पण स्वतः करल, पोस्टिंग पण स्वतः करल, तर माझ्यासाठी थ्रेट आहे ना तो. मग मी त्यासाठी प्रिपेअर आहे का, हे मला बघायचं आहे. अडॅप्ट करतोय का, मग सॉफ्टवेअर आला तर सगळ्यात पहिलं मला समजेल का ते, का डायरेक्ट क्लायंटपर्यंत पोहोचल. बरं मला समजलं तर मग मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये ट्राय करू शकतोय का. थ्रेड्स ओपन म्हणजे थ्रेड समजायला लागले ना की मग नंतर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय, मग एकावरती डिपेंड न राहता दुसऱ्या गोष्टींवरती आपण जाण्यासाठी तयार होऊ शकतो. त्यासाठी थ्रेड्स पण माहीत पाहिजे. मग कारण सगळ्यात मोठा थ्रेड तर आता प्रत्येक जणासाठी तर एआयच असू शकतो. सो मग एआयच्या सोबत आपण कसं जाऊ शकतो, किंवा एआय जर आलंय तर मग मला दुसरा कुठला काही ऑप्शन आहे का की ज्याच्यामध्ये माझी पण स्ट्रेंथ आहे, अपॉर्च्युनिटी पण दिसते आणि मी तिथं चांगलं काम करू शकतो, हे बघणं गरजेचं असं मला वाटतं. ज्यावेळी आपण कुठल्याही बिझनेसमध्ये येतोय त्यावेळी पहिलं जर बायर पर्सना केला आणि मग त्यानंतर स्वतःवरतीच केलं, सेल्फ अनालिसिस केलं पूर्णपणे, तर मला वाटतं मग थोडंसं जरा इझी होतं, प्रोसेस इझी होतात पुढच्या. हे बेसिक फंडाच, हे बेसिक करायला पाहिजे, करत नाही बरेच लोक, पण ॲटलिस्ट तेवढं जरा स्वतःसाठी वेळ द्यायचा. कारण जर आपण जगाच्या वेगळं म्हणजे जग जर 95% लोक जॉबच्या मागं पळत आहेत आणि आपण 5% लोक बिझनेसमध्ये येतोय, तर त्या 5% आपल्याला हे थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागणार आहेत. ओके, आपण सपोज बेसिक फंडाच कव्हर केले, आता आपण प्रिपेअर झालोय आपल्या लेवलवरती. आता आपल्याला आपल्या मार्केटिंगच्या थ्रू कस्टमरला ट्रिगर करायचंय. मग आता त्याची सायकोलॉजी काय आहे बाईंगची, मग त्याची जी सायकोलॉजी राहणार आहे बाईंगची, त्या पॉइंट्स वरती आपल्याला ट्रिगर करायचं. बरोबर. मग ते सायकोलॉजी माहित पाहिजे आपल्याला की आपण कुठं टार्गेट करतोय, आपण त्याचे कुठले पेन पॉईंट धरतोय, त्याची नीड काय आहे, आपण त्याला काय होप्स दाखवतोय, ह्या त्या गोष्टी. मग सायकोलॉजी काय कस्टमरची बाईंग करताना. ओके, आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सायकोलॉजीनुसार त्यांच्या डिसिजन्स बनत असतात. म्हणजे असं एखाद्या ठराविक सायकोलॉजीवरती कुणी परचेस करत नाही. माझी सायकोलॉजी फिअरची असू शकते की जर मी इन्शुरन्स घेतोय तर मे बी मला माझ्या घरच्यांची काळजी, मला भीती आहे की जर काय झालं, मला काय झालं तर माझ्या घरच्यांची काळजी कोण घेणार. तर तो इन्शुरन्सचा पैसा मी गेलो, माझी कमी नाही भरता येणार, पण तो थोडंफार तरी त्यांना सपोर्ट मिळेल तो. सो ही फिअरवाली सायकोलॉजी. हॅपीनेसवाली सायकोलॉजी एक आहे की ज्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर जॉईन झालाय, म्हणजे एक लहान मुलं आलेले, तर त्या मुलासाठी मी काहीतरी घेतोय. हॅपीनेसवाली सायकोलॉजी, बरोबर. एक्साइटेड आहे, एक्साइटमेंट आहे, ही सायकोलॉजी. अँगरवाली काही काही वेळेला सायकोलॉजी असू शकते की माझ्या मित्रांनी ती घेतलंय, मला पण घ्यायचंय. लाईक आयफोन्स मध्ये होतं तसं थोडंसं रिव्हेंज आणि अँगरवाली सायकोलॉजी, अरे हिने कसं काय घेतलं, माझ्याकडे पण ते पाहिजे. प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी असू शकते. सो त्यानुसार त्यावेळी आपण ती सायकोलॉजी डिफाईन करू शकतो किंवा त्या प्रोडक्टसाठी ॲटलिस्ट डिफाईन करू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे, सायकोलॉजी ट्रिगर करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं इमोशन्स आहे, पहिलं तर मेन तर इमोशन्सवरती, कारण माणूस सगळ्या गोष्टी इमोशन्सवरतीच करतो, रॅशनलवरती जास्त जातच नाही. म्हणजे जसं मी माझ्या सर्व्हिसमध्ये पण काय सांगतो की तुमचा एक ब्रँड होणार आहे, पर्सनल ब्रँड क्रिएट होणार आहे. इमोशन आहे ना, मला फिलिंग ती म्हणजे टॉपवरती असण्याची फिलिंग ती मी आणून देतोय, म्हणून मग ती इमोशनल बाईंग होती तिथं. सो अशा पद्धतीने आपण कसं क्रिएट करू शकतो. मग मी सांगताना कसं सांगतो की इमोशनल ट्रिगर जर करायचं आपल्याला तर पेन पॉईंट्स माहीत पाहिजेत.
आपण जो प्रोडक्ट विकतोय किंवा सर्व्हिस देतोय त्या अराउंड लोकांना काय काय पेन पॉईंट्स असू शकतात. एक्झाम्पल देताना मी हे सांगतो की जसं आयुर्वेदिक तेल आहे ज्याच्याने माझी गुडघेदुखी कमी होणार आहे किंवा बंद होणार आहे. तर मग हे कोणाकोणाला त्रास असतात, एकतर वयस्कर लोकांना, बरोबर, किंवा ज्यांचं खूपच जास्त ट्रॅव्हल आहे किंवा ज्यांना नाही का सारखं वॉकिंग रनिंग करत असतात त्यांना मे बी कधी कधी त्रास होऊ शकतो. तर मग अशा लोकांना जर त्रास होतोय तर मग आपण तो पेन पॉईंट धरला पाहिजे की तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबांसाठी आम्ही एक असे आयुर्वेदिक तेल आणलेलं आहे जे तुमच्या आजोबांचं त्रास बंद झालेलं चालणं परत चालू करू शकतं. बंद झालेलं चालणं परत चालू करू शकतो. म्हणजे हे काय झालंय की आजोबा घरात बसून येत, मला ते बघणं जड झालंय. प्रेझेंट खूप छान आहे ना की बंद झालेलं चालणं पुन्हा चालू होऊ शकतं. सो हा इमोशन ट्रिगर करायचा आहे आपल्याला. आणि वर्डिंग बी तर खूप छान. मार्केटिंग तर गेमच तो आहे ना सगळा, की आपण कशा पद्धतीनं मांडतोय. मी म्हणजे सेम मी जसं एक्झाम्पल दिलं ऑइलसाठीच, मी ऑइलसाठीच एक लाईन लिहिली होती की आपका दर्द घोडे जैसे भाग जाएगा. म्हणजे काय तर तुमचा घोडा जितका फास्ट पळतो तेवढा फास्ट तुमचा त्रास निघून जाईल. सो अशा पद्धतीनं आपण काय मार्केटमध्ये प्रोडक्ट विकतोय ते जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच महत्वाचं आपण ते कसं विकतोय, प्रेझेंट करतोय, आपण काय सांगतोय लोकांना, कशा पेन पॉईंट्सला ऍड्रेस करतोय. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपले सेल्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून मार्केटिंग म्हणजे इतकी इंटरेस्टिंग फील्ड आहे ना की याच्यामध्ये जेवढं करू तेवढं कमी आहे. सो आपल्याला फक्त काय करायचंय की माणसाचा म्हणजे जसं मी पर्सोनाबद्दल बोललो की त्या पर्सोनानुसार आपण त्याला काय तो कशासाठी रेडी आहे, त्याचा ऍक्सेप्टन्स कशासाठी, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं त्याला ट्रिगर करू शकतो हे आपल्याला करता आलं पाहिजे. जेवढं आपण त्याला जास्त ओळखणार तेवढं लवकर आपण त्याला टार्गेट करू शकणार. राईट. सर तुम्ही जसं पर्सनल ब्रँड बद्दल बोलले आता रिसेंट, आणि तुमचं जास्त वर्क पण पर्सनल ब्रँड मध्येच आहे आणि तुम्ही पर्सनल ब्रँड बिझनेसमॅनचे बिल्ड करतात. तर सर आपण दोन गोष्टी याच्यामध्ये कव्हर करू, एक सोशली पर्सनल ब्रँड आणि एक इन पर्सन. आपण बोलूयात की इन पर्सन कसं पर्सनल ब्रँड बिल्ड करायचं. तर स्टार्टला सध्याला पर्सनल ब्रँड हा सोशली खूप जास्त क्रेज मध्ये, आणि आता सध्याला खूप सारे लोक दिसून आलेत जसं की ब्लँकोचा जो हे राज शमाने सोबत कुणी एक आहे तो सिंगर, त्याच्या पर्सनल ब्रँडच्या बेसवर त्यानं खूप मोठा बिझनेस बिल्ड केला. एक गौरव तनेजा आहे जो रिसेंट शार्क टँक मध्ये आला होता, त्यानं तो बेस्ट लाईफ त्यांना खूप मोठा बिझनेस बिल्ड केला. अजून आता रिसेंट आपले गौरव कुमार काटे सारखा आपले इझोबिलिंग त्यांनी पर्सनल ब्रँड वरती खूप मोठा बिझनेस बिल्ड केला. तर सध्याला ही खूप मोठी क्रेज आली आहे एका प्रकारे, जे तुम्ही करताय याच्यामध्ये खूप छान प्रकारे. तर कसं एक पर्सनल ब्रँडच्या थ्रू माणूस स्वतःचा बिझनेस बिल्ड करू शकतो आणि कसं पर्सनल ब्रँड त्याचा बिझनेस ग्रो करायला हेल्प करेल. ओके. सो पर्सनल ब्रँड आत्ता आलंय का तर नाही, 200-300 वर्षापासून पर्सनल ब्रँडच चालत आले. कसं 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज होते. स्वराज्य हे त्यांचा म्हणजे अट्टहास होता किंवा त्यांनी निर्माण केलेलं एक जग होतं, बरोबर. पण पर्सनल ब्रँड कोण होतं? महाराज होते, शिवाजी महाराज. त्यानंतर जर थोडंसं आपण आपल्या काळामध्ये यायला लागलो, म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या वेळी जर आलो तर त्यावेळी कोण होतं? टाटा होते, जमशेदजी टाटा. टाटांना कोणी ओळखलं तर लोकांनी ओळखलं नावावरनं. बरोबर. म्हणजे त्यांनी जमशेदपूर ठिकाणी स्टीलची फॅक्टरी टाकली, त्यावेळी त्या माणसाचं नाव झालं ना. बरोबर. जमशेदजी टाटांनी टाकले, त्यांच्यामुळे ओळखायला लागले. त्यांनी कुठंतरी ते न्यूजमध्ये आणलं, पेपरमध्ये आणलं, दाखवलं, तिथल्या पत्रकारांनी ते कव्हर केलं, म्हणून त्या माणसाबद्दल समजलं. बरोबर. तिथं काम करणाऱ्या लोकांबद्दल समजलं का? कोणी कोणी सपोर्ट केला ते समजलं का जास्त? जमशेदजी टाटा, बरोबर. त्यानंतर JRD टाटा, त्यानंतर रतन टाटा. टाटा. आता ह्या सगळ्या माणसांनी काय केलं, स्वतः काही ना काही कार्य करत राहिले, त्याबद्दल लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलं आणि ते पसरत गेलं, म्हणून त्यांचा ब्रँड ग्रो होत गेला. राईट. आता उलट झालंय फक्त की आपल्याला आपल्याबद्दल सांगायचंय. पर्सनल ब्रँड हा आधीपासून बनत आलाय आणि पर्सनल ब्रँडवरच सगळ्यात मोठे बिझनेस झालेले आहेत. इलॉन मस्क पण पर्सनल ब्रँडच्या बेसिसवरच मोठे बिझनेस करतोय. स्पेसमध्ये जाण्याची हिंमत त्याला इलॉन मस्क या नावामुळे येते. बरोबर. राईट. तसंच आपल्याला आता काय करायचंय की आपल्याला स्वतःच्या ब्रँडसाठी कसं उभं राहायचंय, स्वतः कसं लोकांसमोर यायचंय हे आपल्याला ठरवायचंय.
की मी जर आज एक बिझनेस करतोय, मे बी तो 1000 रुपयाचा बिझनेस असेल आज महिन्याला, पण तरी मी तो कसा करतोय हे जगाला दाखवायचंय. बरोबर. कारण आज दाखवण्याचं जग आहे. म्हणजे बरोबर. कोणीच असं नाही का म्हणू शकत नाही की बाबा हा नाही तू लय लहान आहे, तुझा बिझनेस काय एवढा नाही, तू कशाला दाखवतो एवढं. बरोबर. काय गरज नाही एवढा विचार करण्याची. मला वाटतं की आज प्रत्येकाने बिझनेस दाखवावं, स्वतःला दाखवावं आणि त्याच्यातनं लोकांचे व्हॅलिडेशन घ्यावेत, लोकांचे फीडबॅक घ्यावेत, लोकांकडनं ऐकून घ्यावं. भले ते ट्रोलिंगच्या मार्फत असो, भले ते निगेटिव्ह कमेंट्सच्या मार्फत असो, निगेटिव्ह काय म्हणता येईल थ्रेट्स असो, काही व्हॉट एव्हर जे काय असेल, पण ॲटलिस्ट प्रेझेंट होणं गरजेचं आहे. जेणेकरून मला वाटतं एक बूस्ट जो मिळतो ना एका पर्सनला, कॉन्फिडन्स जो पाहिजे ना की मला ह्या लेवलपर्यंत जायचं आहे, तर मला जो कॉन्फिडन्स पाहिजे की मला लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, मला लोकांनी पुश केलं पाहिजे पुढं, तर तो कॉन्फिडन्स तिथून मिळतो. मी जर समजा बिझनेस करतोय आणि मी 3-4 वर्ष एकदम नामनिराळेपणे बिझनेस करत आलो आणि मी कोणालाच दाखवलं नाही, कोणालाच सांगितलं नाही, मला बोलणारं कोण आहे? बरोबर आहे, कोणच नाही आहे. पण तेच जर मी आज फक्त एकच डील क्लोज केली आणि मी ती जाहीर केली, मी सांगितलं मी कशा पद्धतीनं क्लोज केली, त्याच्यावरती ॲप्रिसिएशन मला मिळालं ना 4 लोकांचं, तर त्या ॲप्रिसिएशनमुळे मला अजून कॉन्फिडन्स मिळाला पुढच्या 4 लोकांना क्लोज करण्याचा. सो त्यासाठी मला वाटतं सोशली आपल्याला पर्सनल ब्रँड करायचं आहे. त्याच्यामध्ये नंबर्स मॅटर करत नाही, फॉलोअर्स मॅटर करत नाही, किती लाईक्स येतात, किती कमेंट्स येतात, किती पॉझिटिव्ह बोलतात, किती निगेटिव्ह बोलतात, काही घेणं देणं नाही. तुम्हाला जर त्याच्यावरती फोकस करायचा असेल तर ती तुम्ही करू नका. कारण इथं हे येणारच आहे. कारण आता इझी झालंय ना, सोशल मीडियावरती कुणीही कोणाचंही मत मांडू शकतं. बरोबर आहे. त्याला काही लिमिटेशन्स नाही आहे. फेक अकाउंट काढले, भल्या शिव्या दिल्या किंवा काय केलं, कोण त्याला कंट्रोल करणार आहे? कोणच नाही. गव्हर्नमेंटचे काही त्याच्यावरती रूल रेग्युलेशन नाही आहेत, अजून तरी नाही आहेत. मग त्यामुळं एवढा विचार करण्यात काय पॉईंट नाही. करायचं असेल तर बिंदास करा, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, नाहीतर मग करूच नका. ओके, आपण आता एक बेसिक थिंग्स बघू की जर मला सोशली पर्सनल ब्रँड बिल्ड करायचंय तर मग कॉन्टेंट क्रिएशनच्या थ्रू मी कसं करतो आणि कसं करू शकतो, आणि कॉन्टेंट क्रिएशनसाठी माझ्या बेसिक थिंग्स काय पाहिजे. जसं की आता मला या स्किल्स पाहिजे किंवा या गोष्टी पाहिजे किंवा अशा वेळेला मला प्रेझेंट करायचे. ठीक आहे. कॉन्टेंट क्रिएशनसाठी बेसिक स्किल काय पाहिजे, तर मला स्वतःला ओळखता आलं पाहिजे की माझ्याकडे काय चांगलं आहे, मी काय चांगलं बोलू शकतो. ओके, समजा मला वाटते की माझं मार्केटिंग स्किल चांगलं आहे, तर मग मी मार्केटिंगवरती बोलू शकतो. मी त्याच्यावरती मी जे काय एक्सपिरियन्स केलंय किंवा मला जे काय माहिती आहे ते नॉलेज शेअर मी करू शकतो, मी लोकांना सांगू शकतो, हे मला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे मी ते करतोय. असंच प्रत्येकाने स्वतःला ओळखावं की माझ्यामध्ये काय चांगलं आहे. माझ्याकडे ड्रॉइंग चांगलं असेल तर मी ड्रॉइंगबद्दल बोलू शकतो ना, की हा स्केच करताना ह्या पॉईंट नंतर हे असं फेस स्केचिंग करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, हे बोलू शकतो ना आपण. बरोबर, राईट. जसं माझी सायकलिंग चांगली असेल तर सायकलिंग करताना तुम्हाला स्पीड जास्त पाहिजे किंवा तुम्ही डोंगरांवरती सायकलिंग करताय तर ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. टॉपिक्स खूप निघू शकतात, पण आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठीच काय एक शब्द जो प्रचलित झालेला आहे तो म्हणजे निश, की स्वतःची निश काय. भले माझ्याकडे 10-15 स्किल वेगवेगळे आहेत, पण मी बेस्ट काय देऊ शकतो त्यातल्या त्यात. एक्सप्लोरेशनचा पार्ट वेगळा आहे की तुम्ही 100 गोष्टी एक्सप्लोर करा, पण निशमध्ये मी जास्तीत जास्त खेळलो पाहिजे, जास्तीत जास्त त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, तर मला वाटतं मी जास्त ऑडियन्सशी कनेक्ट करू शकतो. कारण मी जर अशा गोष्टीवरती बोलायला लागलो की ज्याचं मला नॉलेजच नाही, मी जर केमिस्ट्रीवरती बोलायला लागलो की याचा फॉर्म्युला हा असतो, हे एकत्र आलं की हे बनतं, मी ते रटून पुस्तक वाचून समोर काहीतरी ठेवून बोलू शकतो, पण तेवढ्या पुरतच बोलू शकतो. माझ्या समोर जर एखादा व्यक्ती काही विचारायला आला तर संपलं माझं, मी काही लॉंग टर्म नाही जाऊ शकत आणि ते ऑथेंटिसिटीच नाही ना त्याच्यामध्ये. पण मी अशी एखादी गोष्ट बोलतो की ज्याच्यामध्ये समोरचा कुणीही असो काही विचारू, त्याच्यावरती मला आन्सर करायला जमतंय आणि मला त्यात इंटरेस्ट वाटतोय. मे बी समजा मला त्यावेळी आन्सर करायला नाही जमलं, पण मी त्याला बोलू शकतो, अरे हे ठीक आहे मला नाही समजत आहे, मी ह्याच्यावरती अभ्यास करून तुला सांगतो. तो जो कॉन्फिडन्स येत असेल मला त्या टॉपिकवरती बोलताना, तर माझ्यासाठी ते बेस्ट आहे. ओके, तुम्ही म्हणले कॉन्फिडन्स, आता इथं वे ऑफ प्रेझेंटेशन येणार आहे कुठे जरी, आणि मी एक कोट वाचला होता की एव्हरी इन्फ्लुएन्सर इज अ गुड ऍक्टर. तर मग यामध्ये ऍक्टिंग किंवा फेशियल एक्सप्रेशन्स, वोकल्स किंवा व्हिज्युअल्स हे किती मॅटर करतात आणि त्याला कसं प्ले केलं पाहिजे. राईट. आता सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं माहिती आहे का, की याच्यामध्ये इनिशियली ऑडिओ तरी ॲटलिस्ट चांगला पाहिजे.
मी जर बोलतोय ना तर माझा ऑडिओ तरी ऍटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. बरोबर. मे बी माझ्या कॅमेराची क्वालिटी म्हणा किंवा व्हिडिओची क्वालिटी एवढी काही नसेल, इनिशियली चालू राईट लोकेशन नसेल, लोकेशन नसेल किंवा असं म्हणजे एकदम पण वाईट नसावं, थोडंसं मी दिसतोय एवढं तरी असावं. बरोबर. मी ब्लर दिसतोय, थोड्याशा अंधारात आहे, थोड्याशा उजेडात आहे, थोडंसं ब्राईटनेस जास्त, जे काय वॉट एव्हर जे टेक्निकल टर्म्स आहेत त्या बाजूला ठेवून मी दिसतोय हे महत्वाचं. बरोबर. माझा चेहरा दिसतोय ना, बस झालं. चेहरा दिसतोय आणि माझा आवाज जातोय समोरच्याला, या 2 गोष्टी जर होत असतील ना तर चांगली गोष्ट आहे. कारण का सांगतो, आवाज जाणारे आवाजावरनं पण माणूस ओळखणारे, प्लस चेहरा दिसणारे चेहऱ्यावरनं पण माणूस मेसेज पोहोचणारे. बाकी कुठल्याही गोष्टी आजूबाजूच्या ज्या काही चालू आहेत माझ्या एडिटिंगच्या ज्या काही बी रोल्स वापरतोय, मी सबटायटल्स लावतोय, मी इफेक्ट्स वापरतोय, त्याच्यातनी माझी ओळख होणार आहे का? बरोबर. माझी ओळख एकतर माझ्या आवाजाने होणार आहे, नाहीतर चेहऱ्याने होणार आहे. मग ह्या 2 गोष्टी दिसणं सगळ्यात महत्वाचं आहे. सो मला वाटतं की पहिले जर आपल्याकडे एवढं फंड्स नसतील किंवा आपण स्पेंडिंग करू शकत नसेल त्या गोष्टीवर, तर बेटर आहे की आपण चांगला एखादा ऑडिओसाठी सोल्युशन आणावं. म्हणजे छोटासा माईक असेल कुठला, खूप इझिली आता चांगले माईक अवेलेबल होतात, तर ते माईक वापरावे. आणि फेससाठी मोबाईल तर आहे आपला, सगळ्याच मोबाईलचे कॅमेरे आता चांगलेच आहेत ऑलमोस्ट. सो मोबाईलचा कॅमेरा वापरून सुरुवात करावी. नंतर जसं जसं आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो, जसं आपण त्याच्यामध्ये पुढे जात राहतो, मग आपण बाकीच्या गोष्टींवरती इन्व्हेस्ट करू शकतो. ओके सर, आपण आता हे तर बघितलं की आपण सोशली कसं ब्रँड बिल्ड करू, पण आता हे पण एक ब्रँड असतो की आपण इन पर्सन कसं आहोत. बरोबर. आपण स्वतःला मीटिंग्समध्ये, कुठं सेमिनार्समध्ये किंवा सेल्स पिच मध्ये आपण स्वतःला कसं पिच करतोय किंवा कसं प्रेझेंट करतोय, तिथं पण एक आपण आपलं पर्सनल ब्रँड घेऊनच तिथं जातोय. आपलं एक सपोज की आपण तिथं आपण कसं प्रेझेंट करतोय स्वतःला, बरोबर, ते पण एक मॅटर करतात. ते कसं बिल्ड केलं पाहिजे, काय काय गोष्टी असतात त्यामध्ये. ओके. आता जिथं मी ॲज अ पर्सन प्रेझेंट आहे, तिथं माझा पर्सनल ब्रँड प्रेझेंट आहे. म्हणजे काय झालं, मी सगळीकडेच पर्सनल ब्रँडच करतोय. बरोबर. तर मग याच्यासाठी काळजी घेण्याच्या गोष्टी मी सांगतो की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे बुक आहे. त्या पुस्तकाला वाचून त्यातनं रस घोळून जेवढा घ्यायचा आहे तो घ्या, कारण त्याच्यासारखं पुस्तक नाही. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत, एवढ्या भारी गोष्टी आहेत ना, की आपण दुसऱ्या कुठल्या ह्याच्यातनं जेवढं शिकू नाही शकणार तेवढं त्या एका पुस्तकातनं शिकू शकतो. म्हणजे मी ॲटलिस्ट आत्तापर्यंत ते 10 वेळा तरी पुस्तक वाचलं असेल, आणि मी मे बी ते 3-4 महिन्यांनी 1-2 वेळा असं समरी तरी बघतो किंवा वाचून तरी घेतो. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत की आपण माणसांसोबत कसं रिलेशन बनवतोय, हाऊ टू विन फ्रेंड्स ना, म्हणजे मला मित्र जिंकायचे आणि प्लस लोकांना इन्फ्लुएन्स करायचं आहे. म्हणजे तेच झालं, मला पर्सनल ब्रँडच माझा असं बनवायचं की जिथं मला सगळ्यांनी ॲज अ मित्र म्हणून ॲक्सेप्ट केलं पाहिजे, माझे मित्र सगळे झाले पाहिजेत, प्लस मला त्यांना इन्फ्लुएन्स करायचं आहे माझ्या एक्सपर्टीजवरती, मी जे काही चांगलं करतोय त्याच्यावरती ॲक्सेप्ट केलं पाहिजे. सो यासाठी मी सांगेल ते वाचायला पाहिजे. बरं, आता त्यातल्या त्यात काय गोष्टी करू शकतो आपण, की मी माणसांसोबत पॉझिटिव्ह अप्रोचनी वागलं पाहिजे, मी माणसांसोबत या पद्धतीनं बोललो पाहिजे, या पद्धतीनं नाही बोललो पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहेत, चला थेरॉटिकल आहेत. प्रॅक्टिकली मला काय वाटतं की सुरुवातीला आपला अप्रोच कसा पाहिजे, तर मला समोरच्याला माझ्याकडनं काय बेनिफिट करून देता येईल, हा सगळ्यात मोठा अप्रोच आपला असणं गरजेचं आहे सध्याला. कारण प्रत्येकजण स्वार्थी, की मी माझाच विचार करणार, मी सेल्फिश आहे थोडासा, मला माझा फायदा झाला पाहिजे. पण ह्या जगात जर दुसऱ्याचा विचार करून काहीतरी बेनिफिट करून देता येत असेल तर मग त्याच्या एवढं चांगलं काम नाही. सो हा अप्रोच ठेवून जर आपण समोरच्या सोबत कनेक्ट होत असू, तर तो आपल्यासाठी पण कितीतरी पटीने बेनिफिशियल ठरू शकतो. हे माझे अनुभव आहेत, मी असंच सांगत नाही. मी जेवढ्या लोकांना कनेक्ट करतो त्या प्रत्येकाला मी पहिलं सांगतोय की माझ्यातनं म्हणजे माझ्यामुळं तुम्हाला काय बेनिफिट होईल मला हे जाणून घ्यायचंय. आय थिंक हा एक डिफरंट अप्रोच पण आहे, कारण की प्रत्येक माणूस हा आपलं काहीतरी पिच करण्याकरता किंवा समोरच्याकडून आपण काय काढून घेऊ शकतो ह्या बिनं जातो. आणि हा एक राईट अप्रोच मला वाटतोय की आपण त्यांना आपल्या साईडनं काय देऊ शकतो, काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतो. कंटिन्यू करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऐकायला जायचंय, आपण बोलायला जातो नेहमी. आपल्याला काय असते की माझ्याकडे जेवढं काय ना, आज मी प्रिपेअर केलंय, खटाखट एक पीपीटी आहे माझी, अख्खं मला 15-20 मिनिटात तुफान करून टाकायचंय. मला एवढं बोलायचंय ना की समोरचा इम्प्रेस झाला पाहिजे. पण समोरचा बोलण्यावरनं कधीच इम्प्रेस होत नाही. समोरचा इम्प्रेस कुठं होतं की मी ऐकतो किती चांगला, कारण त्याला पण त्याचे पॉईंट मांडायचे,
मी आज जर माझ्या बोलण्यासाठी मी जर आता आपण पॉडकास्टमध्ये बसलोय आणि मी काहीतरी बोलतोय, मी एखादा पॉईंट मांडला, तुझं व्हॅलिडेशन येतंय की तू करतोय किंवा हा बरोबर आहे सर या पद्धतीनं बोलतोय, मला व्हॅलिडेशन मिळतंय ना, मग मला पुढचं सांगण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय, मी त्याच्यामध्ये कनेक्ट होत जातोय. जर मी जास्त बोलत राहिलो तर मग तुमचे पॉईंट्स बाहेर. बरोबर आहे. मग हेच आपल्याला प्रत्येक मीटिंगच्या वेळी करायचंय की मला व्हॅलिडेशन घेत जायचंय समोरच्या व्यक्तीचं. आणि यानं काय होतं की आपण समोरच्या पर्सनला अजून जास्त जाणून घेतो. राईट. आणि तेव्हा आपल्याला कळतं की यांच्या प्रती आपलं काय बिहेवियर असायला पाहिजे, काय अप्रोच असायला पाहिजे. सो समोरचा व्यक्ती म्हणजे आता मी जसं माझ्या फील्डमध्ये म्हणजे माझी डिजिटल मार्केटिंगची कंपनी आहे, तर मी समोरच्याला सर्व्हिसेस देण्यासाठीच चाललोय. माझ्याकडे काय बेस्ट आहे हे मला माहितीच आहे. मी समोरच्याला सांगितलं तर मे बी तो होईल पण इम्प्रेस, पण तो जास्त कधी इम्प्रेस होणार आहे की त्याची जर्नी, त्यांनी केलेले स्ट्रगल्स, त्यांनी भोगलेले सगळे दिवस, त्याची आठवण, ते सगळं जेव्हा तो सांगेल ना त्यावेळी तो एकदम ओपन झालेला हे विचारणारे खूप कमी जण असतात. कमी आहेत. मग तोच तर ॲडव्हान्टेज आहे ना. मार्केटमध्ये जर आपल्याला चांगल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्याकडनं काम मिळवायचंय तर त्यांचं ऐकायचंय पहिलं. बरोबर. तो एवढा रमून जाणार तो व्यक्ती आपल्याला त्या गोष्टी सांगण्यामध्ये. मी पहिलं जाऊन प्रश्न हाच विचारतो कोणालाही की सर आता तुमची कंपनी मे बी 10 करोडचा टर्नओव्हर करते, मे बी तुमची 100 करोडचा टर्नओव्हर करते, पण कुठून तरी सुरुवात केली असेल ना तुम्ही. म्हणजे कुठला तरी झिरो तुमचा असेल, तो झिरो काय होता आणि त्या झिरोतनं इथपर्यंत येणं तुमचं कसं काय, म्हणजे हे सांगा. हे म्हणजे एवढ्या लोकांना, एवढे लोक ट्राय करतात, नाही जमत कोणाला. सो तुम्ही काय केलं, मग ते तिथून थोडं थोडं सांगणार. मग तिथं आपण त्यांना कशा पद्धतीने ॲप्रिशिएट करतोय, कसं त्यांचं ऐकतोय. मी असं नाही म्हणत हे फेक करायचंय, हे जेन्युइनली आपल्याकडं तेवढं क्युरियोसिटी पाहिजे, तेवढे आपण इंटरेस्टेड असायला पाहिजे त्या ऐकण्यामध्ये. ते जर समोरच्याला दिसतंय तर तो इतका रमून जातो ना त्या गोष्टीमध्ये, मग तो सांगत जातो आपल्याला फक्त. आणि तो जेव्हा हे सगळं सांगतो त्यावेळी माझ्याकडे काय सांगायला की सर हेच मला तुम्हाला जगासमोर आणायचंय. पर्सनल ब्रँड तुम्ही हे जे सगळं काही केलंय ना, मला हे तुमच्या समोर सगळ्या जगासमोर आणायचंय. म्हणजे तो स्वतःला पिच करतोय तुम्हाला एका प्रकारे. इनडायरेक्टली जर असं बघितलं की अरे ठीक आहे मी हा आहे, ठीक आहे, आपण काय म्हणणार, ठीक आहे सर हेच आपल्याला तुम्हाला प्रेझेंट करायचं. म्हणजे तुम्हाला जगासमोर आणलं की तुम्ही झालात ना, तुमचं तर जे काय अचीव्ह करायचं तुम्हाला पर्सनल ब्रँड ते झालं. आणि तुम्हाला हे आणण्यासाठी आम्ही जे एफर्ट घेणार आहेत त्याच्यामध्येच तुम्ही आम्हाला म्हणजे त्याच्यातनंच तुमचं जे काय ग्रोथ आम्हाला दाखवायची ते आम्ही दाखवणार आहे. सो मला वाटतं की हे अशा पद्धतीनं जर आपण असलो, म्हणजे मी फक्त माझ्या इंडस्ट्रीसाठी मी हे सांगत नाही, सगळ्यांसाठीच ते ऍप्लिकेबल आहे. की इव्हन प्रोडक्टवाला जरी माणूस असेल, प्रोडक्ट विकायचं आहे, प्रोडक्ट मे बी तुमचा 20-30 हजाराचा प्रोडक्ट असेल, तुम्ही जावा, त्यांचा पेन समजून घ्या, त्यांचा प्रॉब्लेम काय समजून घ्या, त्यानंतर मग तुम्ही सोल्युशन द्यायला चालू करा. आधीच जर सोल्युशन द्यायला चालू केलं ना, आपल्याला प्रॉब्लेमच माहित नाही काय, तो काय फेस करतोय तेच माहितच नाही ना. म्हणजे इथं सर एक सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय की इथं आपल्याला क्वेश्चनिंगचा अप्रोच नसतो खूप वेळेस. राईट. म्हणजे आता जेव्हा पण कन्सल्टिंगचे कोर्सेस असतात किंवा बिझनेस कन्सल्टिंगचे कोर्सेस असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मेन पॉईंट जो असतो तो क्वेश्चनिंग असतो. आपण प्रत्येक माणसाची जी इन्फॉर्मेशन आपण घेतोय ते क्वेश्चनच्या थ्रू ड्राईव्ह करतो की याच्यातून आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काय इन्फॉर्मेशन पाहिजे, आपल्याला काय इन्साइट्स पाहिजे, तेव्हा आपण त्याला आपलं प्रोडक्ट, आपलं जेव्हा आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतोय तो आपण तेव्हा प्रोव्हाइड करतो. तर मग हे पण अप्रोच कुठं मिस होतो का लोकांकडून की क्वेश्चनिंगचा? डेफिनेटली. आत्ता तरी मला तेच जाणवतं की बऱ्यापैकी काय होतं ना, येतात बरेच लोक असं नाही का, त्यांची सर्व्हिस पिच करायला येतात किंवा त्यांच्याकडे प्रोडक्ट असतं ते पिच करायला येतात, पण प्रॉब्लेम समजून घेत नाही ना. की मला आज समजा समोरचा व्यक्ती आलाय आणि मला त्याने काय सांगितलं की आमच्या बँकेकडनं हे लोन आम्ही देतो, तर तुम्ही लोनमध्ये इंटरेस्टेड आहात का. ठीक आहे, तो डायरेक्ट येऊन मला त्याने पिच केलं की बाबा आमच्या बँकेकडनं हे असं प्रोडक्ट आहे, तुम्ही ते घेणार का. डेफिनेटली नाही घेणार. का घेऊ, काय करू मी ते घेऊन, मला सांग तर ऍटलिस्ट काय त्याचं करू काय. मला सांगितलंच नाही तर कसं काय तू म्हणजे हे करतो, एक्सपेक्ट करतो की ते घेतलं पाहिजे. असंच आहे ना, म्हणजे कुठल्याही प्रोडक्ट सर्व्हिसमध्ये हेच वर्क होणार आहे. मला तू सांग ना ऍटलिस्ट मी त्याचं करू काय, मला त्याचा उपयोग सांग, मला त्याचा बेनिफिट सांग, मला माझं कसं इझी होणार आहे काम त्यातनं ते सांग, तर मला ते घेण्याची इच्छा होणार आहे. मला लोनच्याच बाबतीत मी उदाहरण घेण्याचं कारण, मला एक मस्त ऍड दिसली त्या दिवशी. एक आय थिंक क्रेड
इनक्रेड का बिलकट असं काहीतरी कुठली तरी सॉफ्टवेअर आहे, त्या रिलेटेड ॲप आहे, त्या रिलेटेड मला ॲड आली होती की तुमच्या क्रेडिट कार्डचं पेंडिंग बिल आम्ही भरू. म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं झालंय ना की क्रेडिट कार्डच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत की बरोबर. खूप सारे बिल्स थांबलेले आहेत किंवा भरल्या नाही जाते, ते बिल आम्ही भरू, तुम्ही फक्त महिन्याला आम्हाला एवढेच पैसे द्या. बरं. आता हे त्यांनी काय केलंय, इन शॉर्ट लोनच दिले, बरोबर, पण ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलंय. त्यांनी पेन पॉईंट दिला ना डायरेक्ट. बरोबर, तुमचे हप्ते आम्ही भरू किंवा तुमचा जो तुमचं क्रेडिट कार्ड. आता मला सांग, माझं समजा फॉर एक्झाम्पल 2 लाखाचं बिल पेंडिंग आहे, ठीक आहे. समोरनं एक बँकवाला आला, 2 लाखाचं लोन घ्या असं म्हटलं, मला बर्डन वाटेल ना. अरे ऑलरेडी 2 लाखाचं माझं क्रेडिट कार्डचं बिल पेंडिंग आहे, मी 2 लाखाचं अजून एक लोन घेऊ का? पण त्याने मला सांगितलं का तुमचं आधीचं बिल क्लिअर करायला हे लोन तुम्हाला बेनिफिशियल ठरेल, कारण क्रेडिट कार्डचं इंटरेस्ट रेट जास्त आहे, याचं कमी. ह्यातलं काय बोलला का तो? नाही, फक्त बोलला 2 लाखाचं लोन घ्या. पण एक दुसरी कंपनी येऊन म्हणते की तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल आम्हीच भरणार, तुम्ही फक्त महिन्याला आम्हाला एवढेच द्या. गोष्ट एकच, फक्त वे ऑफ प्रेझेंटेशन वेगळं, वे ऑफ प्रेझेंटेशन, अप्रोच चेंज झाला, कस्टमरचा माइंडसेट चेंज झाला, सायकोलॉजी. हे पण आपण जेव्हा म्हणलो की आपण जेव्हा कस्टमरला जाणतो, आता हे प्रॉब्लेम ही आहे, आपण ट्रिगर त्या गोष्टीला करायला पाहिजे, ना की आपण काय पिच करतोय त्या गोष्टीवर. येस. सो आता या पद्धतीमध्ये आपल्याला जसं मार्केटिंगचं समजून घ्यायचं आहे. मी जसं मगाशी सांगत होतो की समोरच्याला ऐकायचं आहे, राईट. तर जसं तू विचारलंस ना की पर्सनल ब्रँड बनवताना सोशली एक बनला जातो आणि इन पर्सन एक बनला जातो. बरोबर. तर मग इन पर्सन बनवताना मला काय करायचं, पर्सनल ब्रँड बनवायचा आहे ना. ब्रँड किती लोकांमध्ये बनतो? 10 लोकांमध्ये बनतो का? नाही, मॅक्झिमम लोकांमध्ये बनतो. 1 लाख, 2 लाख, 10 लाख, 1 करोड. जनता खूप आहे, 140 कोटीची जनता आहे. ही तर फक्त इंडियाची झाली. 700 कोटीची जनता आहे जी जगभरात. सगळ्यांनीच ओळखावं का? गरजेचं नाहीये. ऍटलिस्ट आपल्या निश मध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या लाख लोकांनी तर मला ओळखावं. यासाठी पर्सनल ब्रँड करू ना आपण. लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचंय? सोशल मीडिया तर आहेच, ते सोशली झाला वेगळा विषय, पण आपल्याला नेटवर्किंग करायचंय, काही इव्हेंट्स असतील, लोकांना भेटायचंय. जेवढ्या लोकांना भेटता येईल, जेवढ्या लोकांची चर्चा करता येईल, त्यांच्याकडनं त्यांचे पर्स्पेक्टिव्ह जाणून घेता येईल, त्यांच्या स्टोरीज ऐकून घेता येईल. जसं म्हणतो ना आपण की आपल्यालाच प्रत्येक चुकातनं शिकायचं नाही, स्वतःच्या चुकांमधनं नाही शिकायचंय, दुसऱ्यांच्या चुकांमधनं पण शिकायचंय. मग ते समोरच्याकडनं ऐकल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की ह्याने चुका ह्या केल्या तर मी हे इथं टाळलं पाहिजे. आता मे बी त्याचा टर्नओव्हर 10 कोटीचा आहे, पण 2 वर्षाआधी तो 5 लाख पण करत नव्हता, पण त्यांनी ह्या गोष्टी टाळल्या म्हणून तो ते करायला लागला. सो आता मला ते समजलंय तर मी पण करू शकतो. मग हे कधी कळतं? ज्यावेळी त्या लोकांसोबत मी नेटवर्क करतो, जेव्हा आपण त्यांच्याकडून ते एक्सपिरियन्सेस घेतो. आपण खूप साऱ्या गोष्टी अगोदरच टाळून टाकतो. जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स येतो, आपण जे प्रॉब्लेम करणार होतो राईट, ते अगोदरच आपण सोडून देतो. आणि तो एक्सपिरियन्स कधी कधी आपल्याला वाटतो की थोडासा आहे, पण तो कधी कधी 4 वर्षाचा असतो, बरोबर 10 वर्षाचा असतो. बरोबर. कंटिन्यू. येस. सो अशा पद्धतीनं आपल्याला पर्सनल ब्रँड करताना लोकांसोबत कनेक्ट कसं करायचंय, स्वतः आपण काय अप्रोच ठेवायचंय आणि किती लोकांसोबत आपण कनेक्ट करू शकतो, या 2-3 गोष्टींचं एकंदरीत एक आपल्याला गणित बसवायचंय. ओके. ते जर आपण करत असू, जसं आम्ही आता रिसेंटली एका इव्हेंटमध्ये पण गेलो होतो, तर तिथं कसं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे तास मॅनेज करा, तुमचे दिवस मॅनेज होऊन जातील. दिवस मॅनेज करा, तुमचे आठवडे मॅनेज होतील. आठवडे मॅनेज करा, महिने होतील. महिने मॅनेज करा, वर्ष मॅनेज होतील. आणि असंच तुमचं बिझनेस असेल, तुमचं पर्सनल ब्रँड असेल, ग्रो होत राहील. सो आपल्याला आपलं गणित त्या तासांमध्ये, त्या दिवसांमध्ये बसवायचं की आपण कोणत्या दिवशी कोणत्या याच्यासाठी वेळ काढून काय करू शकतो. नेटवर्किंग इव्हेंट्स आहेत, खूप सारे ग्रुप्स आहेत, कनेक्ट करू शकतो, तिथं लोकांना भेटू शकतो. किती लोक आहेत आपल्याला अवेलेबल असतात आता. प्रत्येकाला नेटवर्क करायचंय, प्रत्येकाला काही ना काही त्याच्याबद्दल सांगायचंय, दुसऱ्यांकडनं जाणून घ्यायचंय. सो ऑपॉर्च्युनिटी खूप आहे असं मला वाटतं, त्यामुळं करायला काहीच हरकत नाही. ओके सर, पर्सनल ब्रँड जो येतोय, पर्सनल ब्रँड आपण सोशली बद्दल बोललो, हा कुठं ना कुठं एक मार्केटिंगचा पार्ट आहे आतमध्ये. तर मग आपण थोडं मार्केटिंग बद्दल बोलूयात की आतापर्यंत तुम्ही जे बघितले बेस्ट कॅम्पेन्स तुमच्या वेनं की तुम्हाला हे आवडलेत, ते की ज्यांचं प्रेझेंटेशन छान होतं, वर्ड्स छान होतं, यूज केले होते त्यांनी, किंवा छान प्रकारे ऑडियन्सला टार्गेट केलं होतं की ट्रिगर केलं होतं, तुम्हाला बेस्ट कॅम्पेन्स 2 किंवा 3 तुम्हाला जे बी आवडलेले? ओके, एक तर मी ऍक्च्युली आता सकाळी येताच आहे ना, मी एक बघितला होता, एक बॅनर बघितला होता जो की एकदम सिटी सेंटर, म्हणजे जो अभिनव चौक म्हणतात पुण्यातला, तिथं
सदाशिव पेठला एक रोड जातो, एक रोड जातो लक्ष्मी रोडला, आणि एकदम रहदाळ असते ना, जी एकदम गर्दी असते पूर्ण, असा तो एरिया होता. तिथं एक मोठ्या याच्यावरती बॅनर त्यांनी लावला होता, ज्ञाती ग्रुपचा होता, ज्ञाती बिल्डर्स आहेत मोठे. तर त्यांनी काय लिहिलं होतं की पेशवा एरा इज बॅक. पेशवा एरा इज बॅक. सो ते त्यांची प्रॉपर्टीला दर्शवतात. पेशव्यांचे वाडे कसे होते ना, त्या लेवलचे ते फ्लॅट देतात असं ते त्याच्यामधनं दाखवत होते. किती त्यांनी असं हे दाखवलं की पेशवा एरा इज बॅक. सो मग तेच म्हणतोय ना की सदाशिव पेठेजवळ त्यांनी तो बॅनर लावलाय. पेठ एरिया आहे म्हणजे आजूबाजूला, आणि तिथं वाड्यांची संस्कृती आपल्याला माहिती आहे काय लेवलची, आणि लोकांना जर तोच फील फ्लॅटमध्ये मिळणार असेल 2-3 BHK 4 BHK मध्ये, तर लोक एक्साइट होतात ना अशा गोष्टींसाठी. मला ते एक भारी वाटलं. म्हणजे म्हटलं यार की अशा पद्धतीनं पोझिशनिंग करता आलं पाहिजे. किती दम आहे त्याच्यात, दम आहे. पेशवा एरा इज बॅक. सो फील आपल्यालाच येतो ना तो, अरे आपण पेशवे येतो आता, अशा पद्धतीने. सो तो एक कॅम्पेन मला, म्हणजे त्यांनी आता मोस्ट ऑफ द ठिकाणी ते केला असणार आहे, मला एकच दिसला तो. दुसरा एक कॅम्पेन आम्ही रन केला होता, एका ज्वेलर शॉपसाठी होता. तर पुण्यातलाच एक एरिया आहे जिथं भीमतडी जत्रा भरते पुण्यामध्ये. तर भीमतडी जत्रेमध्ये जवळपास आहे ना, नाही म्हटलं तर एक 7-8 दिवसांमध्ये ते असतो तो, म्हणजे एक जत्रेचा पूर्ण माहोल असतो. शॉप्स असतात तिथं, सगळं असतं, गर्दी असते, खूप गर्दी असते. म्हणजे ऍटलिस्ट मला वाटतं एक 5-10 लाख लोक तरी तिथं तेवढ्या दिवसांमध्ये येऊन जातात. आणि त्याच्या शेजारी ज्या ग्राउंडवरती ती जत्रा होती ना, तिथंच ते आमच्या एका क्लायंटचं शॉप होतं, ज्वेलरी शॉप. आणि तो सीझन होता मला वाटतं वर्षाच्या सुरुवातीचा, आणि वर्षाच्या सुरुवातीला संक्रांती असते. सो संक्रांती म्हणजे बायकांचा सण, बरोबर. म्हणजे बायका हळदी कुंकूला जातात वेगवेगळ्या ठिकाणी, मग त्यांना गिफ्ट मिळतात, त्यांना वाण मिळतात. मग आम्ही एक कॅम्पेन रन केला की फक्त हळदी कुंकूला या आणि तुमचं गिफ्ट घेऊन जा. आता भीमतडी जत्रेला येणारी 3 लाखांची संख्या, आपण 5 लाख 6 लाख म्हणतोय, पण ऍटलिस्ट 1 लाख तरी पकडे, तेवढी संख्या तिथे येणार आहे. आणि तिथे येणारे आम्ही तिथंच टार्गेटिंग केलंय. टार्गेट ऑडियन्स एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट तिथल्या तिथंच. आणि ते कॅम्पेन आम्ही रन केलं. आम्हाला 2 दिवसामध्येच फक्त कसा रिझल्ट आला? 3,500 लोक शॉपमध्ये आले. 3,500 लोक शॉपमध्ये आले. शॉप आहे मला वाटतं एक 350 का 400 स्क्वेअर फीटचं. अरे एवढी लोक त्या शॉपमध्ये आली. त्यांनी स्वतःचं नाव दिलं आम्हाला तिथं, नावं दिली त्यांनी. लीड जनरेशन त्यांनी गिफ्ट घेतले, म्हणजे हळदी कुंकाला आले, हळदी कुंकाचा कार्यक्रम केला, त्याच्या व्हिडिओ पण आम्ही टाकल्या. हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही केला आणि त्यांनी नावं तिथं रजिस्टर केली, त्यांनी फीडबॅक तिथल्या तिथं दिले. आता ह्याच्यातनं 2 गोष्टी काय झाल्या. एकतर आमच्या प्रोडक्टची क्वालिटी त्यांच्यापर्यंत पोहोचली, गिफ्ट आलं, पण गिफ्टमध्ये पण आम्ही जो प्रोडक्ट देतोय ते तर ते बघणार ना. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही एक छोटंसं कुपन दिलं बिशीचं, की आमच्याकडं अशा पद्धतीनं बिशी सुद्धा आहे. सो 3,500 पैकी मी म्हणतो 1% बायकात 30-35 बायकांनी फक्त केलं, बस झालं ना. काय कॉस्ट किती आली त्याला? त्या कॅम्पेनला मला वाटतं 2-2.5 हजार. काय किती आयबॉल्स भेटले त्याला? किती लगभग 2-3 लाख तर इझिली. सो तेच आहे ना की आपण कसं ते बघतोय आणि कसं त्याच्यामधनं आपण अपॉर्च्युनिटी शोधतोय. ती ऑडियन्स पण एकदम परफेक्ट ऑडियन्स होती ना त्याच्याकडे. परफेक्ट ऑडियन्स, कारण मला माहिती आहे तिथं फॅमिलीच येणार ना. भीमतडी जत्रेला असं कुणी असं ठीक आहे पोरं जातील, पण ती असंच मजा मस्ती करायला याच्यासाठी जातील. पण फॅमिलीच कसं काहीतरी नवीन आहे, तिथं सामान चांगलं असतं, खूप साऱ्या अशा व्हरायटीच्या गोष्टी असतात ज्या बायकांना आवडतात. बरोबर. बायका तिथं डेफिनेटली येणार, हे तर फॉर शुअर आहे. म्हणजे आम्ही ते बघितलेलं आहे स्वतः, मी पण भीमतडीमध्ये बऱ्याच वेळा गेलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे तिथला ऑडियन्स कोणता आहे आणि यांना कोणता ऑडियन्स पाहिजे ते पण मला माहिती आहे. वर्ल्ड वाईड लेवलला तुम्ही अजून आपण इथं बघितलेत, तुम्ही जे आता चालता फिरता तुम्ही काही केलेत, तुम्ही बघता तिथे. वर्ल्ड वाईड लेवलला किंवा आपण इंडिया लेवलला तुम्ही बघितलं असतं 1-2 कॅम्पेन्स जे की बेस्ट रन झाले? कॅम्पेन्स बेस्ट रन झाले असं मला नाही सांगता येणार, पण कॅम्पेन्स जे मला आवडले ना, ठीक आहे, तसं त्याच्यामध्ये मला क्रेडचे कॅम्पेन खतरनाक आवडतात. ओके. ती ज्या पद्धतीनं त्या माणसाने लोकांना तयार केलं ना, राहुल द्रविडला
असा रागात दाखवलाय, जो एवढा शांत माणूस, एवढा सायलेंट माणूस, त्याला रागात दाखवणं म्हणजे खतरनाक लेवलचं काम आहे ते. राईट. ते कॅम्पेन मला आवडलं. त्यानंतर मला वाटतं आता ड्रीम 11चं एक रिसेंटली एक कॅम्पेन रिलीज झालं होतं. त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे आमिर खान, रणबीर कपूर, रोहित शर्मा, राईट. सगळी टीम, म्हणजे दोघांमध्ये टीम. आता ठीक आहे, मी ते प्रमोट नाही करत. हो यस. बेटिंग ॲप इज अ बेटिंग ॲप. म्हणजे पण ऍड बद्दल मी बोलतोय तर ते Yes, मला yes. आवडलं की एवढ्या दिग्गज लोकांना एकत्र आणून काहीतरी कन्सेप्ट क्रिएट करणं आणि त्याच्यामध्ये त्यांना ऍक्टिंग करून घेणं, बरोबर. म्हणजे खूप मोठा टास्क आहे हा. किती मॅच केलं त्यांनी क्रिकेटशी, त्यांचे पर्सनल सिनॅरिओज किंवा त्या गोष्टी, आणि ते एका पर्टिक्युलर वेनं खूप छान प्रकारे दाखवलं. आणि ते असं स्पेशल असं वाटतं की यार किती छान ऍड यार, आपण एन्जॉय करतो कधी. एन्जॉय म्हणजे मी लिटरली सांगतो ना की ती ऍड बघतो आपण पूर्ण. हो यस. आपण ती टाळू नाही शकत ऍड. बरोबर. ती जर समोर आली ना, आपण असं म्हणतो की यार हा हे बघायला लय भारी वाटतं, गुदगुदी वाटते असं, हा. वाव काय भारी, काहीतरी भारी केलंय. सो असे काही कॅम्पेन्स आहेत आणि ते कॅम्पेन्स खरंच म्हणजे जर करावेत ना, तर मला वाटतं इमोशनली कशा पद्धतीनं फेविकॉलचं जसं कॅम्पेन्स चालतं, वाव. किती इमोशनली टच करतात ते, किती म्हणजे एकदम फनी पार्ट वेगळा सोडला, पण त्याच्यातनं जे काय आपल्याला ते दाखवतात. एकतर मी म्हणजे जसं फेविकॉलच्या ऍड जसं दाखवतात ना की काहीतरी चिकटून बसतं, अंड कोंबडीचं चिकटून बसतं, हलतच नाही, तसं आपण त्या ऍडला चिकटतो. बरोबर. सो कॅम्पेन्स अशा पद्धतीनं बेस्ट चालतात मला असं वाटतं. म्हणजे फक्त कॅम्पेन करायचं म्हणून याला कोणाला तरी घेतलं, त्याला हे वाक्य बोलायला लावलं, नाही होत ते. म्हणजे आणि फेविकॉल तर तसं करत बी नाही. खूप वेळेस बघितलं आपण की असेच ऑडियन्स असणार, म्हणजे जे ऍक्टर्स असणार, बरोबर, ते खूप मोठे सेलिब्रिटीज बी नसणार, पण त्यांच्यामधून स्टोरीज असे क्रिएट करतात. त्याच म्हणजे जनरल ऑडियन्सचे जे लाईफ सिनॅरिओज असतात त्याच्यामधूनच काहीतरी काढणार. आता ते तुम्ही ते ट्रक बघितलं असेल राजस्थानचं, ते काय खतरनाक होतं आणि ते किती रिलेट करतं त्या. आपल्याला माहिती बी की राजस्थानला असंच ट्रॅव्हल होतं. किती म्हणजे त्या ऑडियन्सला रिलेट करणं विदाऊट म्हणजे मोठे मोठे ऍक्टर्स न घेता छान एकदम. आणि आता जसं आवडलेले कॅम्पेन असतात तसं न आवडलेले पण कॅम्पेन असतात. तर न आवडलेले म्हणजे थम्सअप कोको कोलाचे, की ऍक्टर पळतोय, डोंगरावर जातोय, कुठून तरी उडी मारतोय, हेलिकॉप्टरला लटकतोय. सो हे रिलेट करण्यासारख्या गोष्टी नाहीत. हा एन्जॉयमेंट म्हणून माझा आवडता ऍक्टर आहे, मग एवढं काय काय दाखवतायत त्याबद्दल ते बघण्यासाठी तेवढं ठीक आहे, पण ते बघून मला ते घ्यायची इच्छा होईल का, तर नाही होणार. मे बी त्याच्या मागं त्यांचा मार्केटिंग सेन्स असेल जोरदार. कारण काय असतं, कुठलीही ब्रँडिंग ही ब्रँडिंग असते किंवा कुठलीही मार्केटिंग ही मार्केटिंग असते, त्याच्यातनं जे काय असेल ते मिळतंच रिझल्ट त्यांना. पण पर्सनल लेवलला मला ते एवढं असं अपिलिंग नाही वाटलं. मे बी मी मार्केटिंगमध्ये तेवढं काम करतोय म्हणून मला ते वाटत असेल. नॉर्मल ऑडियन्सला ते ओके वाटत असेल, बेस्ट वाटत असेल, जे काही. पण हे मी माझं मत सांगतो. अशा पद्धतीचे काही कॅम्पेन्स आहेत की जे मला तेवढे अपिलिंग नाही वाटत. ओके सर, तुम्हाला लिखाण खूप आवडतं आणि आता सध्याला लिखाणचं एक असं झालंय की चॅट जीपीटी हे खूप वरती आलंय लिखाणच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आपण चॅट जीपीटीकडे नंतर येऊ. तुमचं लिखाणबद्दल इंटरेस्ट कसा जनरेट झाला आणि तुम्ही आतापर्यंत म्हणजे बेस्ट लिखाण काय काय तुम्ही केले आतापर्यंत, मला त्याबद्दल. लिखाणाबद्दल इंटरेस्ट ॲक्च्युली मला माहीत नव्हतं मी लिखाण चांगलं करतोय. मला हे लॉकडाऊनमध्ये कळालं की ज्यावेळी मी आणि माझे जे पार्टनर आहेत आत्ता त्यांनी एका प्रोजेक्टसाठी मला विचारलं होतं. म्हणजे एक बुक होतं, त्यावरती आम्हाला काम करायचं होतं. तर त्यावेळी ते जस्ट म्हटले होते की आपण असं असं करूया. आणि त्यावेळी मग मी एक आर्टिकल जस्ट लिहिला त्या बुकसाठीचं. त्या आर्टिकलमधनं लिटरली म्हणजे एका न्यूजपेपरमध्ये ते पब्लिश पण झालं. माझ्या नावाने नाही झालं, दुसऱ्या नावाने झालं. कारण ते आपण फक्त लिहून दिले होते आणि त्याचे पैसे घेतले होते. ते पब्लिश झालं आणि लोकांना आवडलं. ते लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं त्याच्यावरती. इव्हन मी अजून एक सांगतो, आम्ही एका लॉन्ड्री ब्रँडसाठी एक आर्टिकल लिहिलं होतं. त्या 2 फाउंडरची गोष्ट मी लिहिली होती. त्या 2 फाउंडरनी कसा प्रवास केला याबद्दल मी लिहिलं होतं. ते मला वाटतं 1 का 2 पेजेसचं आर्टिकल होतं. त्या पेजेसमधनं त्यांना 18 फ्रँचायझी इन्क्वायरी आल्या. आता ह्या गोष्टी मला जेव्हा समजतायत की समोरनं अरे एवढा चांगला रिस्पॉन्स येतोय, चांगला रिझल्ट येतोय, तर आपण थोडंफार चांगल्या पद्धतीनं अजून ह्याला मॉनिटाईज करता येते का बघावं. मग त्यावेळी आमची डिस्कशन झाली की आपण हेच लिखाण आपण क्लायंटसाठी करू. त्याआधी मी आर्टिकल्स लिहायला जस्ट सुरुवात केली होती. मी बऱ्यापैकी काही आर्टिकल्स लिहिलेले होते, एका वेबसाईटवरती पब्लिश केले होते, पण ती वेबसाईट आता बंद आहे. माझ्याकडे ते आर्टिकल्स तसेच आहेत. सो मी लिहिलेले आहेत, म्हणजे
त्यानंतर मग मी पेज पण काढलं स्वतःचं SB राईट्स म्हणून. त्याच्यावरती मी बऱ्याच गोष्टी टाकायला लागलो. मला जे पोएम सुचत आहेत, काय वाक्य सुचत आहेत, चारोळी सुचत आहेत, सगळं लिहून त्याच्यावरती टाकायला लागलो. त्याला पण ॲप्रिसिएशन मिळायला लागलं. सो एक गोष्ट लक्षात आली की हे बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. मग ह्याच्यामध्ये अजून काय करता येते का बघूया. तेव्हा मग लिहायला आणि कमर्शियली लिहायला त्यावेळी चालू झालं. कमर्शियली म्हणजे कसं तर क्लायंटसाठी लिहिणं, बिझनेससाठी लिहिणं, लाईन्स कॉपीरायटिंग जे म्हणतो आपण, की या कॅम्पेनला ह्या लाईन्स सूट होतील, हे होईल ते होईल. सो त्या पद्धतीनं तसं चालू झालं. पण हे लॉकडाऊन नंतरच कळालं. त्यावेळी तोपर्यंत मला एवढं काय माहीत नव्हतं. ओके सर, आता आपण जसं बघतो की ChatGPT हा खूप म्हणजे लिखाणच्या बाबतीमध्ये तो खूप पुढे आलाय की रायटिंग प्रत्येक गोष्ट तो कव्हर करतोय आणि माणसांपेक्षा बी चांगला रिझल्ट तो कधी कधी देतोय आणि खूप फास्ट देतोय. तर मग हे काय इन फ्युचर काय इम्पॅक्ट पडेल ChatGPT आणि कसं ह्युमनाइज कॉन्टेंट मागे राहून जाईल का फक्त ChatGPT पुढे राहील, काय हा सिनेरिओ कसं राहील? होणार तर आहे ते फॉर शुअर आहे. कुठल्याही याच्यामधल्या इंडस्ट्रीमधला AI हा डॉमिनंट असणारच आहे. पण आपण त्याचा यूज कसा करणार आहे आपल्यावरती आहे. आपण जर सारखं नावच ठेवत राहिलो तर मग त्याचा काही उपयोग नाही. आलंय नाही आहे तर मग ॲडॅप्ट करा, थोडंसं त्याच्यामध्ये शिकून घ्या कसं त्याला आपल्याला ट्रेन करता येईल. कारण ChatGPTला पण ट्रेनिंग मॉडेल आहे. स्वतःचीच भाषा आपण ट्रेन करून आपल्या भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी काढू शकतो. कारण ChatGPT रिजनल लँग्वेजमध्ये चांगले रिझल्ट देत आहे. त्यानंतर ChatGPT इंग्लिशमध्ये तर देतेच, आधीपासूनच देत होतं. पण आता रिजनलमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं ट्रेन झालंय की आपण मराठीमध्ये त्याच्याशी बोलत असेल तर ते चांगल्या शब्दांमध्ये चांगल्या मराठीमध्ये आपल्याशी बोलणार आहे. सो मला वाटतं करायला काय हरकत नाही, यूज करावा, पण पूर्ण डिपेंडेंट नाही व्हावं त्यावरती. मी म्हणेल की उद्या जाऊन जर ChatGPTचे सर्व्हर डाऊन झाले आणि त्यावेळी अचानक मला कोणाला तरी काहीतरी काम द्यायचं, आर्टिकल द्यायचं किंवा काहीतरी, माझी थिंकिंग कॅपॅसिटी जी आहे ना ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. ती जर पूर्णच आपण फिनिश करून टाकली किंवा नाही का, मी म्हणतोय जसं पार त्याचा युसेजच नाही केला तर ते त्याला गंज लागणार आहे. बरोबर. सो गंज लागला तर मला ते विचार करायला वेळ जाणार आहे, मला ते प्रोसेस करायला डोक्यामध्ये वेळ जाणार आहे आणि मग तिथं मला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. सो ह्या पण पॉसिबिलिटीज पकडून चालला की कधी ना कधी सर्व्हर पण डाऊन होऊ शकतात. कधी कधी डायरेक्ट गव्हर्नमेंटच बंद करू शकतं की नाही आता AIला राम ठोकायचा, जे आधी होतं ते आधीपासून तसंच चालत राहणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असल्यामुळं आपण आपल्या स्किल्सवरती पण तेवढंच काम करत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण वापर डेफिनेटली करावा. ओके सर, एक लास्ट एंडकडे येऊत आपण की तुम्ही आतापर्यंत कुठल्या जास्त म्हणजे बुक्स तुम्ही वाचलेले भरपूर सगळ्या, त्यामधून तुम्हाला बेस्ट बुक्स कोणत्या तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या? ओके, मी जसं सांगतो ना की जसं मगाशी एक पुस्तकाचं नाव सांगितलं मी, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, ते तर डेफिनेटली वाचा. प्रत्येकासाठी येते, असं नाही फक्त बिझनेसमॅनसाठी. प्रत्येकासाठी ज्याला आयुष्यात माणसं कमवायची, मित्र कमवायचे, त्यांच्यासाठी. दुसरं एक मला जे वाटतं ना ते आहे, म्हणजे माझे मित्रच आहेत प्रथमेश राणे म्हणून, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे छत्रपती म्हणे म्हणून. तर महाराजांवरती पुस्तकं वाचावीत, मी नाही म्हणत नाही, म्हणजे मला पण आवडतील वाचायला, मी काही वाचलेली पण आहेत. पण पूर्ण महाराजांच्या इतिहासामध्ये जर घुसायचं असेल, त्याच्यामधलाच अभ्यास करायचा असेल तर त्यातली ती मोठी पुस्तकं तुम्ही वाचा. पण तुम्हाला महाराज समजून घ्यायचे, महाराजांची रणनीती समजून घ्यायची, महाराजांचं चातुर्य समजून घ्यायचं, तर त्यावरची जी पुस्तकं आहेत, संदर्भ घेऊन जी बनवलेली आहेत, ती पुस्तकं वाचलेली बेटर राहतील. मग त्यामध्ये मी छत्रपती म्हणे हे नाव एक सांगेल की त्याच्यामध्ये काय आहे ना, 50 चॅप्टर आहेत. त्या 50 चॅप्टरमधनं त्यांनी महाराजांच्या प्रसंगावरनं आपण काय शिकायचं आहे, बोध काय घ्यायचा हे सांगितलेलं आहे. एक नंबर पुस्तक आहे, म्हणजे मला वाटतं 100 का 120 पानी पुस्तक आहे फक्त, पण खूप जबरदस्त त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग मला वाटतं पॉवर ऑफ नाऊ म्हणून एक आहे. त्यानंतर द वन थिंग म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये मला एक तो डॉमिनोज इफेक्ट खूप जास्त आवडतो, की एवढीशा डॉमिनोज पासून एवढी मोठी बिल्डिंग एवढा डॉमिनो कसा काय पडू शकतो. सो त्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सांगितल्यात. अशी आहेत बरीच चांगली पुस्तकं आहेत. सो ह्या पुस्तकांचं जर वाचन झालं किंवा जे समरी जरी ऐकलं तरी खूप चांगल्या गोष्टी समजू शकतो. ओके, थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आज इथे आणि खूप सारे छान इन्साईट्स दिले. नक्कीच या इन्साईटमधून खूप साऱ्या बिझनेसमॅनला मदत होईल आणि धन्यवाद सर. येस, थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. आपण म्हणजे प्रश्न पण मला आवडले की चांगल्या पद्धतीनं विचारले आणि जे बेस्ट देता येईल ते कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न आहे तुझा मी बघतोय. सो तुला पण शुभेच्छा आणि थँक्यू. धन्यवाद सर.